मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जमिनीची सुपीकता वाढवणं, सेंद्रिय कार्बन वाढवणं आता खूप गरजेचं आहे. नुसती रासायनिक खतं वापरून चालणार नाही, आपलं उत्पादन कमी होत चाललं आहे. म्हणून आज मी एक अशी पद्धत तुम्हाला सांगणार आहे की जी कमी त्रासात पण सर्वात शक्तिशाली कंपोस्ट खत तयार करतं. आपण नेहमीच्या पद्धतीत काय होतं तर ते तयार होताना वारंवार आपल्याला पलटावं लागतं आणि ते खूप त्रासदायक आहे. आणि म्हणून बरेच शेतकरी काय करतात, याकडे दुर्लक्ष करतात आणि ढीग तसाच ठेवला की त्याला आतल्या भागाला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं कुजणं न होता तिथं सडलं जातं. आणि ही जी पद्धत आपण पाहणार आहे त्या पद्धतीत आपल्याला एकदाही पलटावं लागत नाही. या ढिगात हवा खेळती राहण्यासाठी का नाही एक विशिष्ट रचना केली आहे आणि हे स्थिर असल्यामुळे तिथं सूक्ष्मजीव आपली संपूर्ण वसाहत तयार करतात आणि आपलं नैसर्गिक कंपोस्टिंगचं काम करत राहतात. यात जीवाणू आहेत, बुरशी आहेत, बुरशीनाशक आहेत, ॲक्टिनिमायसाइट्स आहेत. मित्रांनो, याचे फायदे आश्चर्यकारकरित्या मिळतात. एक असतं का पहिला फायदा आहे कार्बनची साठवणूक. इतर खताच्या तुलनेत का नाही यातील कार्बनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि हे बुरशी प्रधान म्हणजे बुरशी डॉमिनेट कंपोस्ट असल्यामुळं जे तुम्हाला वर्षानुवर्षे टिकणारं कार्बन देतं. आता यात आपण बायोचारचा वापर करतो, ते इथं आपोआप चार्ज होण्याचं प्रक्रिया होते, त्यासाठी वेगळा चार्ज करावा लागत नाही. आणि आपण वापरलेलं सर्व सूक्ष्मजीव आहेत का नाही त्यांची वसाहत या बायोचारमध्ये ते तयार करतात. तसंच हे कंपोस्ट तयार होताना जी प्रक्रिया होते आणि त्यातून जी सेंद्रिय आम्ले तयार होतात का नाही ती ह्या बायोचारमध्ये डिपॉझिट म्हणजे साठवली जातात. आणि इतर पद्धतीत काय होतं तर ती शेतात आपण ते कंपोस्टिंग वापरल्यानंतर पाण्यात ते आम्ल विरघळून पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतात. तसं ते इथं होत नाही. इथं ती बायोचारमध्ये ती साठवली जातात. त्या आम्लांचा आणखी आपल्या जमिनीची रचना सुधारण्यासाठी आणि पिकासाठी त्याचा फायदा होतो. आता हे पिकांच्या मुळांची किंवा सर्वांगीण वाढ करणार आहे. या कंपोस्टमध्ये आपण काय करतो, सर्व उपयुक्त जीवाणू आणि बुरशींचा वापर केला आहे आणि त्यामुळे याचा वापर केला की जी फौज तयार आहे ती आपल्या शेतात दिल्याबरोबर लगेच कामाला लागते. आणि हे आपल्या पिकाला जे हवं म्हणजे अन्नद्रव्य असू द्या, पाणी असू द्या, ते मिळवून देतातच. बरोबर पिकाचं संरक्षणही करतात आणि त्यामुळे आपल्याला वेगळा खर्च करावा लागत नाही किंवा वारंवार बुरशी जीवाणू आपल्याला सोडावे लागत नाहीत. का तर ह्यांना आपण जे बायोचारचं एक सुरक्षित घर दिलं आहे. आता या पद्धतीत आपल्याला खत पलटावं लागत नाही. हे नुसतं साधं कंपोस्ट किंवा कचरा कुजवणं नाही, तर इथं तुम्हाला एक जिवंत जैविक फौज काम करताना दिसेल. साध्या कंपोस्टमध्ये ऑक्सिजन मिळालं नाही का नाही तर तिथं ते नुसतं कुजणं न होता तिथं सडणं होतं, तिथं दुर्गंधी येते बघा. आणि योग्य हवा मिळाल्यामुळे या कंपोस्टमध्ये आपल्याला का नाही आपण वापरलेलं सोडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा, NPK जीवाणू किंवा EM कल्चर आणि जंगलातली माती यांचं हजारो या जंगलातल्या मातीत म्हणा हजारो वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, ॲक्टिनोमायसिट्स असतात. हे नैसर्गिक पद्धतीनं वेगाने वाढतात या आपल्या कंपोस्टमध्ये. आणि यामुळे आपल्याला काय होतं, आपल्या रासायनिक खताची बचत होते, जमिनीची रचना सुधारते आणि कार्बन दीर्घकाळ टिकणारं खत आहे. मित्रांनो, हे सगळं पुस्तकातलं नाही तर प्रत्यक्ष कसं तयार करायचं ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. त्याची रचना कशी तयार करायची, त्याचं थर कसं द्यायचं, त्यात आपण कशाचा वापर करायचा. मित्रांनो, या अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.